12 ऑगस्ट 1997 अंधेरीतल्या जितेश्वर महादेव मंदिराचा परिसर. त्या दिवशी या परिसराला पोलीस छावणीचं रूप आलं होतं. कारण इथे एका व्यक्तीचा खून झाला होता. अंगावर 16 गोळ्या झाडून. हा गोळीबार झाल्यावर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण या व्यक्तीचा आधीच मृत्यू झाला होता. ती व्यक्ती तेव्हा सगळ्या भारतात चर्चेत होती. त्या व्यक्तीचं नाव कॅसेट किंग गुलशन कुमार. गुलशन कुमार यांच्यावर हल्ला झाल्यानंतर बॉलिवूडमधल्या काही जणांची नावं समोर आली. अंडरवर्ल्डशी कनेक्शन जोडलं गेलं. अबू सालेम आणि त्याच्या गँगवर आरोप झाले. अनेक लोकांविरुद्ध चार्जशीट दाखल झाली. अबू सालेमचा शार्प शूटर अब्दुल मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात तो शिक्षा सुद्धा भोगत होता. पण गुरुवारी बातमी आली ती त्याच्या मृत्यूची, आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली देशाला हादरवणाऱ्या गुलशन कुमार हत्या प्रकरणाची. पण हे प्रकरण होतं काय? गुलशन कुमार यांची हत्या का आणि कशी झाली होती? या हत्येच्या अंडरवर्ल्डची लिंक कशा लागल्या? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. गुलशन कुमार दुआ असं त्यांचं पूर्ण नाव. 5 मे 1956 दिल्लीमधल्या एका पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दिल्लीतल्या देशबंधू कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि वडिलांच्या ज्यूसच्या दुकानात त्यांना मदत करायला सुरुवात केली. पुढं या कुटुंबानं स्वस्तात म्युझिक कॅसेट विकायचा बिझनेस सुरू केला आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळायला लागलं. लहानपणापासून असलेली म्युझिकची आवड आणि बिझनेसमध्ये बसलेला जम यातून गुलशन कुमार यांनी नोएडामध्ये वयाच्या 23व्या वर्षी सुपर कॅसेट नावाची कंपनी सुरू केली. हा डाव परफेक्ट बसला, कारण गुलशन कुमार यांना चांगलं यश मिळत गेलं. सोनू निगम, अनुराधा पौडवाल, कुमार सानू अशा गायकांना त्यांनी संधी दिली आणि सगळे अल्बम हिट होत गेले. पुढे जाऊन 11 जुलै 1983 गुलशन कुमार यांनी आपली कंपनी काढली. नाव ठेवलं टी सिरीज. गुलशन कुमारांनी ओरिजिनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करून त्या कॅसेट कमी किमतीत विकायला सुरुवात केली. इतर कंपन्यांच्या कॅसेट 28 रुपयाला मिळत असताना टी सिरीजच्या कॅसेट 15 ते 18 रुपयाला मिळायच्या. गुलशन कुमार यांनी हिंदू देवतांच्या गाण्यांच्या कॅसेट काढायला सुरुवात केली आणि तीच टी सिरीजची आयडेंटिटी बनली. गुलशन कुमार यांची देशभरातली ओळख तयार झाली. कॅसेट किंग गुलशन कुमार. वाढता बिझनेस बघून गुलशन यांनी मुंबईत सेटल होण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यानंतर त्यांचं नशीब बदललं. ते फिल्म इंडस्ट्रीत घुसले. 1988 आमिर खान आणि जुही चावला यांच्या कयामत से कयामत तक या पिक्चरमुळे टी सिरीज बॉलिवूडमध्ये हिट झालं. टी सिरीजच्या बॅनरखाली बनलेल्या या पिक्चरच्या कॅसेट हातोहात विकल्या गेल्या आणि टी सिरीजची खतरनाक हवा झाली. प्रत्येक प्रोजेक्ट गुलशन कुमार यांची टी सिरीजची लोकप्रियता आणि पैशांचा ओघ दोन्ही गोष्टी वाढवत होता. सक्सेस इतका होता की 1992-93 भारतातले सर्वाधिक टॅक्स भरणारे बिझनेसमन म्हणून गुलशन कुमार यांचं नाव झालं. त्यावेळी इंडियन म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तगडे प्रतिस्पर्धी सुद्धा होते, जसं की सारेगामा आणि टिप्स. पण या दोन्ही कंपन्यांना मागे टाकत 1996-97 टी सिरीजने म्युझिक इंडस्ट्रीचं जवळपास 65% मार्केट आपल्या नावावर केलं होतं. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये टी सिरीज होती आणि मुंबईच्या रस्त्यांवर डी कंपनी. बॉलिवूडमधून फक्त हप्ता घेण्यापुरती डी कंपनी मर्यादित राहिली नव्हती. त्यांना बॉलिवूडवर पूर्ण होल्ड हवा होता. बॉलिवूड ॲक्टर्सच्या दुबईत पार्ट्या होत होत्या, फोटोज निघत होते, पण म्हणून कंपनीचं समाधान झालं नव्हतं. दाऊदने बॉलिवूडवरचा होल्ड पक्का करण्याचं काम दिलं होतं अबू सालेमला. अबू सालेमला आपली ताकद दाखवून द्यायची होती. दाऊदच्या नजरेत मोठं व्हायचं होतं. त्यानं सुरुवात केली बॉलिवूडमधल्या बिग शॉट लोकांना घाबरवून. आधी पैशांसाठी धमकी आणि नाही ऐकलं तर हल्ला, असा त्याचा पॅटर्न. यातूनच सालेमने सुभाष घई आणि राजन राय यांच्यावर हल्ला घडवून आणल्याची चर्चा झाली. अनेक मोठी लोक त्याच्या टार्गेटवर होती. यातच एक नाव होतं गुलशन कुमार. 5 ऑगस्ट 1997 गुलशन कुमार यांना एक फोन आला. फोन होता अबू सालेमचा. सालेमनं गुलशन कुमार यांना 10 कोटींची खंडणी मागितली, पण गुलशन कुमार यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. त्यांचं सालेमला उत्तर होतं, एवढ्या पैशात मी वैष्णोदेवीचा भंडारा करेल, तुला 1 रुपया देणार नाही. मग 9 ऑगस्टला सुद्धा सालेमनं गुलशन कुमार यांना फोन करून धमकी दिली. पुन्हा तेच उत्तर आलं, एवढ्या पैशात मी वैष्णोदेवीचा भंडारा करेल. सतत येणारे फोन बघून गुलशन यांच्या भावानं पोलीस तक्रार करायचा सल्ला दिला, पण गुलशन यांनी तो सल्ला ऐकला नाही. अबू सालेम फोन करत राहिला, गुलशन कुमार नकार देत राहिले. अबू सालेम मात्र या अपमानामुळे भडकला होता. त्याला एक गोष्ट माहीत होती, आज गुलशन कुमार आहे, उद्या सगळं बॉलिवूड असेल. किंमत मिळाली नाही तर दहशत संपली, आणि दहशत संपली तर धंदा संपला. मग आला 12 ऑगस्ट 1997चा दिवस. नेहमीप्रमाणे सकाळी गुलशन कुमार जितेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन घेऊन साधारणपणे 20 मिनिटांनी ते बाहेर आले आणि आधीपासून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली.
गुलशन कुमार जखमी झालेत हे बघून त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना वाचवायचा प्रयत्न केला, पण हल्लेखोरांनी त्याच्या पायावरही गोळ्या झाडल्या. हल्ल्यातून वाचण्यासाठी गुलशन कुमार जवळच असलेल्या एका सार्वजनिक मुतारीच्या आडोशाला गेले, पण त्या हल्लेखोरांनी त्यांना तिथं गाठलं आणि पुन्हा गोळ्या मारल्या. या हल्ल्यामुळे जखमी झालेले गुलशन कुमार तडफडत होते. त्यावेळी या हल्लेखोरांचा फोन सुरू होता. ते गुलशन कुमार यांचं ओरडणं, जीव वाचवायचा प्रयत्न करणं हे सगळं फोनवरून एका माणसाला ऐकवत होते. तो माणूस दुसरा तिसरा कुणी नाही, अबू सालेम होता. हे थरार नाट्य जवळपास 15 ते 20 मिनिटं चाललं. त्यानंतर गुलशन कुमार यांचा मृत्यू झालाय याची खात्री करूनच हे हल्लेखोर तिथून पसार झाले. जमलेल्या लोकांनी गुलशन कुमार यांना जवळच असलेल्या कूपर हॉस्पिटलला नेलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. एवढ्या मोठ्या व्यक्तीची दिवसाढवळ्या हत्या झाल्यानं पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. तपासात बऱ्याच गोष्टी समोर आल्या. खरं तर मे 1997 मध्ये दुबईत अनीस इब्राहिमच्या ऑफिसमध्येच गुलशन कुमार यांच्या हत्येचा प्लॅन झाला होता. जर गुलशन कुमार यांनी खंडणी दिली नाही तर त्यांना मारून टाका हे त्यावेळीच ठरलेलं. प्लॅनमध्ये अबू सालेम सुद्धा होता. त्या प्लॅननुसार गुलशन कुमार यांची हत्या करण्याची जबाबदारी काही शार्प शूटर्सना दिली होती, ज्यांचा म्होरक्या होता अब्दुल मर्चंट. गुलशन कुमार रोज कुठे जातात, काय करतात, सिक्युरिटी कधी असते कधी नसते, सगळी रेकी या अब्दुल मर्चंटने केली होती. गुलशन कुमार मरत नाहीत तोवर तो तिथून हल्ला नव्हता. गुरुवारी याच अब्दुल मर्चंटचा मृत्यू झालाय. त्यावेळी दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये अबू सालेम आणि प्रत्यक्ष हल्ला केलेल्या अब्दुल मर्चंट आणि विनोद जगताप या मारेकऱ्यांची नावं होती. शिवाय आणखी 19 जणांची नावं पुढे आली. त्यात म्युझिक डायरेक्टर नदीम सैफी आणि टिप्स म्युझिक कंपनीचे रमेश तौरानी यांचं सुद्धा नाव होतं. त्यापैकी नदीम सैफी म्हणजे आशिकीचा म्युझिक डायरेक्टर. गुलशन कुमार यांच्या टी सिरीज कंपनीनं म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नदीम श्रवण यांच्या जोडीला पुढे आणलेलं, पण एका कारणावरून नदीम आणि गुलशन कुमार यांच्यात वाद झाले. त्यामुळे नदीमला इंडस्ट्रीत काम मिळत नव्हतं. त्याच रागाच्या भरात त्यानं अबू सालेमला गुलशन कुमार यांची सुपारी दिली अशी चर्चा तेव्हा झाली. शिवाय रमेश तौरानी यांनी सुद्धा 25 लाखांची सुपारी दिलेली अशी सुद्धा चर्चा झाली. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर नदीम इंग्लंडला पळून गेला, तर पुराव्यांअभावी रमेश तौरानी यांची या केसमधून निर्दोष मुक्तता झाली. पुढे 2002 मध्ये या केसचा निकाल आला, ज्यात कोर्टाने स्पष्ट केलं की अबू सालेम आणि नदीम सैफीच्या सांगण्यावरूनच ही हत्या करण्यात आली. या प्रकरणात अब्दुल मर्चंट आणि अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली, तर बाकीच्यांची पुराव्यांअभावी मुक्तता. गुलशन कुमार यांच्यावर हल्ला करणारा मुख्य आरोपी अब्दुल मर्चंट गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात शिक्षा भोगत होता. पण गुरुवारी 8 जानेवारीला त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आणि पुन्हा एकदा चर्चेत आली गुलशन कुमार यांची हत्या. तुला पैसे देण्याऐवजी वैष्णोदेवीचा भंडारा करेल या उत्तरामुळे झालेली हत्या.